मिरगावचं शिवनिका संस्थान आणि त्या संस्थानचं ईशान्येश्वर मंदिर संपूर्ण राज्यामध्ये गाजतंय ते भोंदूबाबा अशोक खरातमुळे. त्याच्याच मंदिराच्या वर आज आपण आलेलो आहोत आणि ईशान्येश्वरापासून कसं त्याचा पूर्ण हा परिसर दिसतो याचा आपण एक आढावा घेणार आहोत. आपण बघू शकतो हा ईशान्येश्वर मंदिराचा घुमट, जो आपल्याला नेवासाच्या जो दगड असतो त्या दगडामध्ये बांधण्यात आल्याचं सगळं दिसून येतं. हे संपूर्ण मंदिर नेवासाच्या दगडामध्ये बांधल्यामुळे एक अप्रतिम असं बांधकाम या मंदिराचं झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला या घुमटाच्या आजूबाजूला जर आता आपण बघितलं तर खराची संपूर्ण मालमत्ता आणि त्याचा असलेला ऐशो आराम आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर बघितलं तर हा सर्व परिसर गर्द झाडींनी हिरवा झालेला आहे आणि त्याच्याच बाजूला त्याने बांधलेला आपल्याला त्याचा मंदिराच्या मागचा बंधारासुद्धा दिसून येतो आहे. या बंधाऱ्याच्या जस्ट बाजूला जर आपण बघितलं तर मोठं असं कंपाऊंड घालून या ठिकाणी मंदिराची ही बाजू संपते, जी नदीच्या पात्रामध्ये पूर्णपणे येते. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर बाजूला आपल्याला त्याचा मोठा आलिशान असा फार्म हाऊस दिसतो. त्याचं विहंगम दृश्य आपण बघणार आहोत. या आलिशान फार्म हाऊसच्या आजूबाजूला असलेली आंब्याची झाडं आणि त्याचा विस्तीर्ण असा सर्व परिसर आणि त्याच्या बाजूला बांधलेल्या चिरेबिंद भिंती, जेणेकरून कोणीही शेतातून फार्म हाऊसमध्ये प्रवेश करू नये यासाठीची संपूर्ण व्यवस्था त्याने या ठिकाणी केलेली दिसते. त्याचबरोबर नारळाची झाडं पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि संपूर्ण परिसर जो सिन्नरमधला खरं तर दुष्काळी परिसर म्हणून ओळखला जातो, हा पूर्ण हिरवागार कोकणासारखा केलेला आहे. आणि जर आपण या बाजूला बघितलं तर ह्या सगळ्या बागा आपल्याला त्याच्या दिसून येत आहेत. आणि मंदिराची पुढची बाजू जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला सुद्धा असलेली ही सर्व नारळाची झाडं आपल्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाचं भाविकाचं स्वागत करताना दिसत आहेत. खरं म्हणजे याच्या बाजूला जर आपण बघितलं तर सर्व शुष्क असा प्रदेश आहे. मात्र हे मंदिर आज सर्वांसाठी चर्चेचं मंदिर ठरलं आहे. ते खरातांच्या उपद्व्यापांमुळं आता वरून जो काही आपल्याला विहंगम असं दृश्य त्याचं दिसतंय, त्यातून आपल्याला त्याची सांपत्तिक स्थिती, त्याचा ऐशो आराम आणि एकूणच त्यासाठी राबलेल्या सर्व यंत्रणांचा कारभार हा यातून उघड होतोय. झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक.